नमस्कार मित्रहो, आपण आहोत ओमानमध्ये आणि आज आमचा डे 3 आहे आणि सुरुवात करतोय आम्ही एका वादीमध्ये व्हिजिट करून तिथला डॅम पाहण्यासाठी। तर याचं नाव आहे वादी देखा डॅम। तर आपण एंटर करून पाहूया की कसा काय हा डॅम बांधलेला आहे। इथली एंट्रन्स फी ओमानीजसाठी आहे 300 पैसा आणि नॉन ओमानीज म्हणजे फॉरेन व्हिजिटर्ससाठी आहे 1 ओमानी रियाल। या डॅमच्या आजूबाजूला आपण छान हिरवळ सगळीकडे पाहू शकता। तिकीट जे 1 ओमानी रियाल पर पर्सन आहे ते घेतल्यावर आपण वरच्या दिशेने कूच करत आहोत टू लुक ॲट द डॅम। हा डॅम सॅडल शेप्ड म्हणजे हॉर्सशू शेप्ड असा असणार आहे। तर पाहूया कसा दिसतोय डॅम आणि तिथे पोचेपर्यंत आपण ह्या वेगवेगळ्या खडकाळ माउंटेन्सचा आनंद घेऊ शकतो। जस्ट लुक ॲट दीज माउंटेन्स अँड देअर कलर्स, एक्सलेंट। एक रेस्टोरेंट अँड कॉफी शॉप आहे आणि गार्डन आहे डॅमच्या बाजूला। इथे विजिटर सेंटरचा बोर्ड दिसतोय। सो पाहूया विजिटर सेंटर कसं काय आहे। वरून आपल्याला ह्या ग्रीनरीचे पूर्ण व्ह्यूज दिसत आहेत छानपैकी। ही आहे आमची गाडी आणि ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या इथे स्टे करायचं असेल तर त्याकरता अकोमोडेशन फॅसिलिटी आहे। आणि द मोस्ट इन्क्रेडिबल पार्ट इज द व्ह्यू। हा समोर आपण बघू शकता सॅडल शेप्ड डॅम आणि त्याच्या बाजूचं गार्डन अँड द beautiful views of this wadi। तर हा आहे वादी देयत डॅम किंवा कुर्रत डॅम असं देखील म्हणतात याला, कारण जे टाउन आहे ते आहे कुर्रत। तर हा वादीचा कॉन्सेप्ट असा आहे की जो काही थोडाफार पाऊस पडतो इथे या डोंगरांमधलं जे पाणी खाली येतं ते इथे ह्या वादीमध्ये जमा केलं जातं किंवा जमा होतं आणि तिथे डॅम वगैरे बांधून मग त्याचं व्यवस्थित सिंचन वगैरेसाठी उपयोग केला जातो आणि असे ग्रीन बेल्ट्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणाचं मस्कटवरनं डिस्टन्स साधारण 150 ते 160 किलोमीटर एवढं आहे। आपण इझिली येऊ शकता आणि इथून पुढे आपण भीमा सिंखोल आणि सूर किंवा आपलं वादी शाब या सगळ्या ठिकाणी जाऊ शकता। त्याच रूटला जो पहिला स्टॉप आहे तो या सॅडल शेप्ड डॅमचा आहे। तर पुन्हा भेटू मित्रहो, नमस्कार।